100% विरोध आहे। कारण एखाद्या घटना ह्या होत असतात आणि आम्ही त्या घटनेचं कुठल्याही प्रकारचं समर्थन करत नाहीये। कारण ही झालेली घटना खरोखर दुर्दैवी आणि संपूर्ण कामा संघटनेला जे काही ह्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा किंवा कामगारांचा मृत्यू झाला आहे, आम्हाला पूर्णपणे त्यांच्या जे परिवार आहे त्याच्याप्रती सहानुभूती आहे। परंतु एखादी घटना घडली म्हणून तुम्ही सरसकट सर्व उद्योग तुम्ही इथून हलवायचे म्हणतात, ही भूमिका जी शासनाची आहे ती चुकीची आहे। तुम्हाला खरोखरच वाटत असेल की काही कारखाने धोकादायक, तुम्ही त्याचा प्रॉपर पहिल्यांदा सर्वे करा। त्याच्यामध्ये जे कामाचे जे प्रतिनिधी आहेत, आज जवळपास 700 उद्योजकांचं प्रतिनिधित्व करते, तर तुम्ही त्यांना त्या कमिटीवरती घ्या, त्यांचं काय म्हणणं आहे बघा, जे अफेक्टेड इंडस्ट्री आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बघा। तुम्ही असं वन साइडेड सर्वे करून डिसिजन घेऊ शकत नाही, हेच आमच्या संघटनेची भूमिका। आणि कुठल्याही प्रकारे असं तुम्ही घाईघाईमध्ये सर्वे आता, कारण ते फक्त एक संमती आहे किंवा नाही अशा दोनच गोष्टी बोलतात। अर्थातच संमती नाही आहे तर पूर्ण विचारांती ही सगळी शासनाने निर्णय घ्यावा। कारण हे काय मूव्हर्स अँड पॅकर्सचा जॉब नाही आहे की बाबा एक आपण लगेज उचललं एका ठिकाणी दुसरीकडे नेऊन ठेवलं। प्रत्येक इंडस्ट्री म्हटल्यावर त्यांना वेगवेगळे लायसन्सेस असतात, इंटरनॅशनल नॅशनल अप्रुव्हल्स असतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसला 5-5 वर्ष लागते एक नवीन इंडस्ट्री तुम्हाला नवीन ठिकाणी स्थापन करायची। शिवाय इथं जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावरती जे अवलंबून बरेचसे कुटुंब आहेत, त्यांचं काय, त्यांचं तुम्ही रिहॅबिलिटेशन कसं करणार आहात, हे सगळे बरेचसे प्रश्न आहेत। त्यामुळे ह्या निर्णयाला एवढी घाईघाई करून तुम्ही काही करू नये अशी संघटनेची भूमिका। पुढची भूमिका काय असणार तुमची? तुम्ही काही याचिका वगैरे दाखल करणार का? आता आम्ही सध्या चर्चा चालू आहे, अजूनपर्यंत आम्ही याच्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। आता आमची लवकरच संघटनेची बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल। अधिकाऱ्यांना आम्ही भेटून जे झालेला आहे आम्ही त्यांना सविस्तर सांगितला, त्याचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जे काही क्लोजर्स दिलेले आहे, बंद कंपन्या केलेल्या आहेत, त्या तुम्ही बंद न करता त्यांना पाणी वॉटर कनेक्शन MSCBचे जे कनेक्शन आहेत ते तोडू नका असं त्यांना सांगितलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना स्थलांतरासाठी विरोध आहे आमचा असंही आम्ही त्यांना कळवलेलं आहे। आणि या स्थलांतरामुळे सगळं लाखो कामगारांचं भवितव्य आणि हे सगळं हे होणार आहे, तर त्यामुळे आम्ही त्यांना आणि आमच्या पण इंडस्ट्रीवाल्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही हे सगळ्या विरोध करत आहोत। आम्ही काय नाव आहे आपलं? नारायण माने। माझं नाव राजू भैलूर आहे, मी कामा संघटनेचा अध्यक्ष आहे। आम्ही साधारण कमीत कमी 400 लोक आम्ही मालक लोक इकडे जमलेलो होतो आज, हे फक्त निवेदन देण्यासाठी की हे जे सर्वे चालू आहे आणि जे काही कंपन्यांना क्लोजर दिलेले आहेत ते थांबवून त्यांचं मागण्या ऐकून घ्या, नंतर मग तुम्ही कारवाई असं एकदम ड्रास्टिकली स्टेप्स न घेता त्यांना वेळ द्यावा असं निवेदन दिलं आहे आम्ही। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।